पण लग्न विचार करताना 12 लग्नांचा विचार करत आहोत आणि 12 लग्नांचा विचार करताना आपण आज जे विचार करणार आहोत ते कुंभ लग्नाचा विचार करणार आहोत. तर ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार आपण ठरवू शकतो की कोणत्या लग्नामध्ये कोणते ग्रह शुभ असतात आणि कोणते ग्रह अशुभ असतात. आता जर आपण नियमांचा विचार केला तर जे केंद्रस्थानामध्ये येणारे ज्या राशींचे जे स्वामी आहे ते आपल्याला नेहमी शुभ फळ देताना दिसतात. आणि कोण स्थान म्हणजे जसे की पंचम भाव आणि नवम भाव हे कुंडलीतले कोण स्थान असतात. इथे ज्या पण राशी येतात त्या राशींचे स्वामी आपल्याला शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यानंतरचे जे राहिलेले पूर्ण भाव आहे ते पूर्ण भाव हे कुंडलीतले अशुभ स्थान असे आहे. तर आपण जर पहिले कुंभ लग्नामध्ये शुभ ग्रहांचा जर विचार केला तर कुंभ लग्नामध्ये लग्नेश हा शनी असतो आणि लग्नेश हा नेहमी पत्रिकेमध्ये शुभ असतो. तर इथे आपण म्हणू शकतो की ते शनी महाराज हे लग्नस्थानी यांची रास आहे म्हणून हे लग्नेश आहे. तर कुंभ लग्नामध्ये शनी महाराज हे नेहमीच आपल्याला शुभ फळ देताना दिसतात. त्यानंतर जर आपण शुक्राचा विचार केला तर मकर लग्नामध्ये शुक्राची जी रास येते ती केंद्र स्थानात येते म्हणजे चतुर्थ भावात येते. म्हणजे हे चतुर्थ भाव हे केंद्र स्थान आहे. आणि दुसरी जी रास येते ती कोण स्थानात येते. म्हणजे नवम भावात एक रास येते तो कोण स्थान आहे. आणि केंद्र आणि कोण स्थानामध्ये ज्या पण राशी येईल आणि त्या राशींचे स्वामी हे कुंडलीमध्ये शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आपण शुभ ग्रहांच्या यादीत शुक्राचा पण विचार करू शकतो. अशा प्रकारे कुंभ लग्नामध्ये शुभ ग्रह जर बघितले आपण तर शनी आणि शुक्र हे दोन शुभ म्हणून ग्रह आपण म्हणू शकतो. हे मकर लग्नामध्ये चांगले फळ आणि शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्राची रास ही कुंभ लग्नामध्ये षष्ठ स्थानात येते आणि षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. इथून हा चंद्र कुंभ लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मकर लग्नात सॉरी कुंभ लग्नामध्ये जो अशुभ फळ देणारा जो पहिला ग्रह आपण म्हणू तर तो हा चंद्र आहे. त्यानंतर जर रवीचा विचार केला तर कुंभ लग्नामध्ये रवीची जी रास येते ती सप्तम स्थानात येते. आणि आपल्याला नियमानुसार द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीतलं मारक स्थान असतं. त्यामुळे रवी रवीची सप्तम स्थानात रास असल्यामुळे रवी हा कुंभ लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण जर बघितलं तर कुंभ लग्नामध्ये रवी हा अशुभ फळ देतो. असं आपण अशुभ ग्रहांच्या यादीत रवीचा विचार करू शकतो. त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला तर गुरुला दोन राशी असतात. एक म्हणजे धनु रास आणि दुसरी म्हणजे मीन रास. तर गुरुची धनुरास ही लाभस्थानात येते आणि लाभस्थान हे नाशक स्थान आहे. आणि दुसरी जी रास येते गुरुची मीन रास तर ती द्वितीय भावात येते. आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे कुंडलीतले मारक भाव आहे. म्हणजे आपण जर कुंभ लग्नाचा विचार केला तर गुरु हा आपल्याला कुंभ लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बुधाचा विचार केला तर बुधाची एक रास ही पंचम भावात येते. मिथुन रास आणि पंचम भाव हा एक कोण स्थान आहे. इथून बुध हा कुंभ लग्नामध्ये शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. पण बुधाची आणखी एक रास असते ती म्हणजे कन्या रास. तर कुंभ लग्नामध्ये कन्या रास ही अष्टम भावात येते आणि अष्टम भावातून बुध हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मग बुध हा या पत्रिकेमध्ये शुभ फळ पण देतो आणि अशुभ फळ पण देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ बुधाचे कुंभ लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो
की बुध हा कुंभ लग्नामध्ये मिश्र स्वरूपाचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण मंगळाचा विचार केला तर मंगळाची एक रास ही तृतीय स्थानात येते. ती म्हणजे तृतीय स्थान हे कुंडलीतलं नाशक स्थान आहे. इथून मंगळ हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आणि एक रास येते तर ती कोण स्थानात येते. इथून मंगळ शुभ फळ देताना बघायला मिळतो. म्हणजे कुंभ लग्नामध्ये मंगळ हा शुभ पण फळ देतो आणि अशुभ पण फळ देतो. असे मिश्र स्वरूपाचे फळ देत असल्यामुळे आपण म्हणू शकतो की कुंभ लग्नामध्ये मंगळ हा जो ग्रह आहे तो अशुभ शुभ मिश्र स्वरूपाचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मिश्र ग्रहांच्या यादीत आपण मंगळाचा विचार करू शकतो. त्यानंतर आपण योगकारक ग्रह बघू. आता योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी रास ही कोणात असायला पाहिजे. आपण इथं जर कोणाचा विचार केला तर इथं पंचम स्थान हे कोण स्थान आहे. इथं बुधाची रास आहे. मिथुन रास आहे. पण बुधाची आणखी एक रास असते ती कन्या. तर ती जी आहे ते अष्टम स्थानात आहे. त्यामुळे आपलं हे जे सूत्र आहे हे इथे लागू पडत नाही. कारण एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि एक रास ही कोणात असायला पाहिजे. तर पुढे बघू आपण. नवम स्थान हे कोण स्थान आहे आणि कोण स्थानामध्ये इथं तुळ रास आहे आणि तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. आपण शुक्राला आणखी एक रास आहे ती म्हणजे वृषभ रास. तर या नियमानुसार वृषभ रास ही केंद्र स्थानात आहे आणि आपला नियम आहे की एक रास ही केंद्र स्थानात पाहिजे आणि दुसरी रास ही कोण स्थानात पाहिजे. तर इथे हा नियम लागू होतो आणि शुक्र हा कुंभ लग्नामध्ये आपल्याला योगकारक ग्रह म्हणून बघायला मिळतो. तर मग आपण म्हणू शकतो की कुंभ लग्नामध्ये शुक्र हा योगकारक ग्रह आहे. त्यानंतर जर आपण बाधकेशेचा विचार केला तर बाधकेशाचं सूत्र काय आहे? बाधकेश म्हणजे बाधा आणणारा ग्रह. जर चर लग्न असेल तर लाभेश हा बाधकेश असतो आणि जर स्थिर लग्न असेल तर नवमेश हा बाधकेश असतो आणि जर द्विस्वभावी लग्न असेल तर सप्तमेश हा बाधकेश असतो. तर इथे जे आहे कुंभ लग्न म्हणजे स्थिर लग्न आहे आणि या स्थिर लग्नात नवमेश बाधकेश असतो. तर इथे जर आपण बघितलं तर नवमेश मध्ये नवम भावामध्ये शुक्राची ही तूळ रास आहे आणि तूळ रास असल्यामुळे अं, इथे या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि म्हणजे आपण म्हणू शकतो की कुंभ लग्नामध्ये शुक्र हा बाधकेश आहे. आता हे बघा इथे आपण आपल्या लक्षात येते की शुक्र हा इथे योगकारक ग्रह पण आहे आणि दुसरं म्हणजे बाधा आणणारा ग्रह पण आहे. तर मग आपण एक आपल्या मनात विचार येईल की मग शुक्र नेमकं कसं फळ देईल असं. तर कुंभ लग्नात जर आपण विचार केला जो योगकारक ग्रह आणि जो तोच बाधकेश ग्रह म्हणजे बाधा आणणारा ग्रह आहे. तर इथे मिश्र स्वरूपात फळ देताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे काय अगोदर सुरुवातीला चांगलं फळ मिळतं, त्यानंतर काही प्रमाणात वाईट फळ मिळतं आणि ते कमी जास्त होताना आपल्याला दिसतं. म्हणून शुक्र हा इथे योगकारक ग्रह पण आहे आणि बाधा आणणारा ग्रह आहे. म्हणजे सुरुवातीला चांगलं चालेल तर खूपच चांगलं चालेल आणि एकदा जर वाईट व्हायला लागले तर एक वाईटच होत जाईल. अशा प्रकारचं फळ हे शुक्र आपल्याला दोन्ही स्वरूपात देताना कुंभ लग्नामध्ये आपल्याला बघायला मिळतो.